6 ऑगस्टला भारतानं ओडिसातून एक क्षेपणास्त्र डागलं. नाव अग्निचार. पल्ला 4000 किलोमीटर. बातम्यांमध्ये लगेच आलं शत्रूचं टेन्शन वाढणार. पण या चाचणीचा खरा अर्थ वेगळा आहे आणि तो एकदा समजला तर भारताचं संरक्षण धोरण नेमकं कसं चालतं हे तुम्हाला लगेच कळेल. 5 मिनिटात अगदी सोप्या भाषेत. तारीख 6 ऑगस्ट 2024 गुरुवार. ठिकाण ओडिसातल्या चांदीपूर इथली इंटिग्रेटेड टेस्ट रेंज. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार अग्निचार या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली आणि त्यातले सर्व तांत्रिक आणि कार्यात्मक निकष जे आहे ते तपासून पाहिले गेले. ही चाचणी घेतली स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडनं आणि त्यांच्यासोबत होती DRDO. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दोघांचंही अभिनंदन केलं. आता थोडक्यात या क्षेपणास्त्राबद्दल. अग्निचार हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. 2 टप्प्याचं आणि सॉलिड फ्युएलवर चालणारं. याचा पल्ला जवळपास 4000 किलोमीटरपर्यंतचा आहे आणि याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं? ते रस्त्यावरून हलवता येतं, म्हणजे एका ठिकाणी उभं नसतं. हे का महत्त्वाचं? कारण जे हलतं ते शोधणं कठीण असतं आणि जे सापडत नाही ते नष्ट करता येत नाही. हीच याची सामरिक ताकद आहे. आणि एक गोष्ट स्पष्ट सांगतो, सरकारी निवेदनात लांबी किंवा वजनाचे आकडे दिलेले नाहीत. जे आकडे फिरत आहेत ते ओपन सोर्सेसचे आहेत. आता एक गोष्ट जी बऱ्याच ठिकाणी चुकीची सांगितली जाते. काही बातम्यांमध्ये असं म्हटलं आहे की या चाचणीनंतर अग्निचार आता सैन्यात तैनात होण्यासाठी सज्ज झाला आहे. हे बरोबर नाही. अग्निचार आधीपासूनच सेवेत आहे. ते साधारण 2014 पासून कार्यरत आहे. आणि दुसरी दुरुस्ती, हे क्षेपणास्त्र थेट लष्कराकडे नसतात. ती स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडकडे असतात, जी 2003 मध्ये स्थापन झाली आणि जी न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटी खाली येते. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं हा फरक फार महत्त्वाचा आहे. आता एक चांगला प्रश्न, क्षेपणास्त्र आधीच सेवत आहे तर मग पुन्हा पुन्हा चाचणी का घ्यायची? याचं कारण अगदी सोपं आहे. एखादी गाडी वर्षानुवर्षे गॅरेजमध्ये उभी ठेवली तर ती एका फटक्यात चालू होईल याची खात्री देता येईल का? बिलकुल नाही. क्षेपणास्त्राचे अगदी तसंच आहे. ती वर्षानुवर्ष साठवून ठेवली जातात. मग वेळ आल्यावर ती खरंच चालतील का हे तपासावं लागतं. म्हणून सैनिक स्वतः अशी चाचणी घेतात. याला युजर ट्रायल म्हणतात. आणि याचा दुसरा उद्देशही आहे. आपली यंत्रणा चालू स्थितीत आहे हे जगाला दिसणं. कारण जे शस्त्र चालेल याची खात्री नाही ते कुणालाही रोखू शकत नाही. आणि इथे सर्वात महत्त्वाचा भाग येतो. भारताचं अनुधरण हे 2 तत्वावर उभं आहे. पहिलं, नो फर्स्ट यूज, म्हणजे भारत पहिल्यांदा अण्वस्त्र वापरणार नाही. हे धोरण 2003 मध्ये औपचारिकपणे स्वीकारलं गेलं. आणि दुसरं, क्रेडिबल मिनिमम डिटरन्स, म्हणजे विश्वासार्ह किमान प्रतिबंध. गरजेपेक्षा जास्त शस्त्र नकोत, पण जी आहे ती नक्की चालतील याची खात्री हवी. आता या 2 तत्वांचा एकत्रित अर्थ काय? अर्थ असा, या क्षेपणास्त्राचा उद्देश हल्ला करणं नाही, हल्ला होऊच नाही हा आहे. आता कारण समोरच्याला माहीत असतं की हल्ला केला तर उत्तर मिळणारच आणि म्हणूनच तो हल्ला करत नाही. याला म्हणतात प्रतिबंध. आणि लक्षात ठेवा, चाचणीत अण्वस्त्र नसतं, फक्त वाहून नेणारी यंत्रणा तपासली जाते. शेवटी अग्नी मालिकेवर एक नजर. अग्नी 1 पासून सुरुवात होते आणि टप्प्याटप्प्यानं पल्ला वाढत जातो. अग्नी 2, अग्नी 3, अग्नी 4 आणि अग्नी 5 सोबत नवं अग्नी प्राईमही आहे. आणि भारताची क्षमता फक्त जमिनीपुरती मर्यादित नाही, विमानातूनही आणि पाणबुडीतूनही आहे. या तिन्ही मार्गांना मिळून काय म्हणतात? न्यूक्लिअर ट्रायड म्हणतात. काय म्हणतात? न्यूक्लिअर ट्रायड. अशा चाचण्या नियमित होत राहतात. प्रत्येक वेळी नवं ब्रह्मास्त्र आलं असं नसतं, पण प्रत्येक यशस्वी चाचणी यंत्रणा जिवंत असल्याची खूण असते. हा विषय तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा. पुढे अग्नी 5 किंवा न्यूक्लिअर ट्रायडवर सविस्तर व्हिडिओ करता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.